मंडळी, अंबानींचा मुंबईतील अँटेलिया बंगला माहितीये ना तुम्हाला? तोच सेम बंगला बिहारच्या खगडिया नावाच्या जिल्ह्यात एका साहेबांनी 80 कोटी रुपये खर्चून बांधलाय. या 5 मजली बंगल्यात सगळ्या आलिशान सुविधा, स्विमिंग पूल, 100 CCTV कॅमेरे आणि बंगल्यासमोर मस्त अशी टेस्ला कंपनीची इलेक्ट्रिक कार, एक टाटा सफारी अशा गाड्या दिमतीला. आता तुम्हाला वाटलं असेल की एखादा मोठा बिझनेसमॅन असेल तो, नाही का, त्यात काय एवढं. पण नाही मंडळी, हा बंगला होता एका IAS अधिकाऱ्याचा. आणि तोही साधा IAS नाही बरं का, डायरेक्ट खोटा, डुप्लिकेट आणि स्वयंघोषित IAS अधिकारी. साहेबांचं नाव मनीष कुमार गुप्ता आणि हे साहेब गेल्या 10 वर्षांपासून तो सरकारी अधिकारी आहे असं खोटं सांगून लोकांना फसवत होता. कधी स्वतःला IAS अधिकारी सांगायचा, कधी केंद्रीय सतर्कता आयोगाचा अधिकारी असल्याचं सांगायचा, तर कधी थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा अंडरकव्हर एजंट असल्याचं सांगायचा. आणि या सगळ्या खोट्या ओळखीच्या जोरावर त्याने नेमकं काय काय केलं, पोलिसांना त्याच्या घरातून काय काय सापडलं, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे इतकी वर्ष हा झोलर अधिकारी झोल करत असताना कोणाच्याच कसं लक्षात आलं नाही, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, ही सगळी घटना आहे बिहारच्या खगडिया जिल्ह्यातल्या जमालपूर बाजार परिसरातली. या परिसरात मनीष कुमार गुप्ताचं एक अलिशान घर होतं. इथं आजूबाजूला राहणाऱ्या सामान्य लोकांच्या म्हणण्यानुसार घर इतकं भव्य होतं की आजूबाजूच्या सामान्य घरांमध्ये ते अगदी वेगळंच दिसायचं. घरात स्विमिंग पूल आणि अनेक महागड्या सुविधा होत्या. घरात जवळपास 100 CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते. पण एवढ्या मोठ्या घरात कोण राहतं, कोण येतं जातं याची माहिती शेजाऱ्यांना फारशी नव्हती. घरातील लोक आसपासच्या लोकांशी फारसे बोलत नसायचे. एरियातले सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही त्यांचा सहभाग दिसत नव्हता. घराचं दार उघडायचं ते मुख्यतः गाड्यांच्या ये-जा करण्यासाठी. स्थानिकांना एवढंच माहिती होतं की हे घर खगडियातील KDS कॉलेजमध्ये हिंदीचे प्राध्यापक राहिलेल्या परमेश्वर गुप्ता यांचं असून त्यांचा मुलगा मनीष कुमार गुप्ता इथं राहत होता. मात्र एक गोष्ट स्थानिकांच्या लक्षात आली होती, घराच्या बाहेर कोणतीही नेमप्लेट नव्हती, पण घरातून बाहेर पडणाऱ्या गाड्यांवर मात्र गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशी ओळख दिसायची. आणि त्यामुळे लोकांच्या या बंगल्याबद्दलचं कुतूहल वाढलेलं होतं. त्यातच 8 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी साधारण 1 वाजता बिहार पोलिसांच्या डिस्ट्रिक्ट इंटेलिजन्स युनिट म्हणजेच DIUच्या गाड्या अचानक या घरासमोर येऊन थांबल्या. पोलिसांनी मनीष कुमारची चौकशी केली तेव्हा त्यानं स्वतःला IAS अधिकारी असल्याचं सांगितलं आणि चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांवरही आपल्या पदाचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी समोरचे अधिकारी खरे होते, त्यामुळे त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी जवळपास 7.5 तास घराची झडती घेतली आणि रात्री 8:30च्या सुमारास छापेमारी पूर्ण झाली. त्यानंतर जे काही समोर आलं ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला. मनीषच्या घरातून वेगवेगळ्या बँकांचे 20 क्रेडिट कार्ड, 8 डेबिट कार्ड, 4 बँकांचे चेकबुक, 5 iPhone, सुमारे 31 लिटर महागडी विदेशी दारू आणि काही वन्यजीवांचे शिंग वगैरे सापडले. याशिवाय 2 आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या. त्यात दिल्ली रजिस्ट्रेशनची टाटा सफारी आणि टेस्ला मॉडेल व्हायचा समावेश होता. विशेष म्हणजे या गाड्यांवरही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं स्पष्ट लिहिलेलं होतं. आता प्रश्न असा की हा माणूस इतक्या महागड्या वस्तू घेऊन नेमकं करत काय होता? तर पोलिसांच्या माहितीनुसार मनीष लोकांना फसवण्यासाठी मोठमोठ्या मंत्र्यांशी, अधिकाऱ्यांशी आणि दिल्लीतल्या प्रभावशाली व्यक्तींशी आपले संबंध असल्याचा दावा करायचा. एवढंच नाही तर परदेशातही आपलं नेटवर्क असल्याचं तो सांगायचा. त्यानंतर या कथित संपर्काचा वापर करून तो लोकांना सरकारी नोकरी लावून देण्याचं आश्वासन द्यायचा. सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तीचा मनासारखा बदली आदेश करून देण्याचं तो आश्वासन द्यायचा. काही लोकांची कोर्टातली प्रकरणं आपल्या प्रभावातून मॅनेज करून देण्याचा तो दावा करायचा. आणि या सगळ्याच्या बदल्यात तो लोकांकडून पैसे घ्यायचा. म्हणजे त्याचा संपूर्ण खेळ हा फक्त खोटी ओळख सांगण्यापुरता मर्यादित नव्हता. त्यानं स्वतःभोवती एक असं वातावरण तयार केलेलं होतं की समोरच्या व्यक्तीला खरोखरच तो सरकारी अधिकारी असल्याचाच विश्वास बसावा. महागड्या गाड्या, घर, महागडे फोन, मोठ्या लोकांशी संबंध असल्याचे दावे आणि सरकारी अधिकाऱ्यांसारखा रुबाब, या सगळ्याचा वापर करून तो लोकांवर प्रभाव टाकत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे मनीष कुमार गुप्ता उर्फ चिकू हा शाळेपासूनच खूप हुशार होता. 10वीच्या परीक्षेत तो जिल्ह्यात पहिला आलेला होता आणि 12वी झाल्यानंतर तो UPSCची तयारी करण्यासाठी दिल्लीलाही गेला होता. त्यामुळे त्याला ओळखणाऱ्या लोकांना तो सांगत असलेलं खरंही वाटत होतं. याचाच फायदा घेत जवळपास गेल्या 10 वर्षांपासून मनीषचा
हा अधिकारी असण्याचा खेळ सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना बिहारच्या बाहेर आणि परदेशातही त्याच्या संपत्तीशी माहिती मिळाल्याचं आता सांगण्यात आलंय. एका रिपोर्टनुसार त्याची एकूण संपत्ती 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आता पोलिसांसमोर फक्त मनीषने किती लोकांना फसवलं हा प्रश्न नाही, तर त्याने एवढी संपत्ती कशी जमा केली, ती कुठे कुठे आहे आणि या सगळ्या खेळात कोण कोण सामील आहे याचा तपास करण्याचं मोठं आव्हान आहे. मनीषला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला खगडिया जेलमध्ये पाठवण्यात आलाय. त्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती पाहता खगडियाचे SP भानुप्रताप सिंग यांनी SIT म्हणजेच विशेष तपास पथक तयार केल्याची आता माहिती समोर आली आहे. तपासात आणखी एक महत्वाचा धागा समोर आलाय. मनीषच्या बँक खात्यांमध्ये कॅनडा आणि अमेरिकेतूनही पैशांचे व्यवहार झाल्याची माहिती SITच्या प्राथमिक तपासात समोर आल्याचं सांगितलं जात आहे. त्याचा एक सख्खा भाऊ कॅनडामध्ये राहत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे परदेशात पैसे ट्रान्सफर झाले होते का, तिथे काही मालमत्ता आहे का आणि या व्यवहारांमध्ये त्याच्या भावाची भूमिका काय आहे याचाही तपास सुरू आहे. पोलिसांनी त्याची 8 बँक खाती आणि 20 पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स फ्रीज केलेत. तर बँकांकडून KYC रेकॉर्ड आणि स्टेटमेंट्स मागवले आहेत. यामधून मनीषला पैसे पाठवणाऱ्या लोकांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्या आलिशान परमेश्वरी भवन मध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांचा DVR ही पोलिसांनी ताब्यात घेतलाय. आता या CCTV फुटेज मधून गेल्या काही महिन्यात त्याला भेटण्यासाठी कोण कोण लोक येत होते, ते सरकारी अधिकारी किंवा कुणी मोठ्या व्यक्ती होत्या का याचा तपास केला जात आहे. तसंच पोलिसांचं लक्ष त्याच्याकडे सापडलेल्या टेस्ला आणि टाटा सफारी याच्याकडे आहे. या गाड्या कोणाच्या नावावर आहेत, त्या खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आले, त्यावर भारत सरकारचे बोट का लावण्यात आले आणि या गाड्यांचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी केला जात होता याचा तपास सुरू आहे. मनीषने जे केलं ते काही साधं काम तर नक्कीच नाही. म्हणजे एकूणच त्यानं आपल्या देशाच्या यंत्रणेलाच येड्यात काढलंय. फक्त पोलिसांना त्याची टीप कोणी दिली हे काही कोणाला माहिती नाही. आता काय तपास तो होत राहील, माहिती येत राहील. पण तोपर्यंत तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आणि मनीषनं एवढी माया कशी गोळा केली असेल याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विश्वासवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.